नमस्कार, मैरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना मस्त गावरान पद्धतीचं माशाचं कालवण बनवणार आहोत। तर हो, ही आहे शेंगट्याची बोटी। शेंगट्याच्या बोटीचं कालवण बनवणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं चमचाभर, त्याच्यामध्ये मोहरी घालणं ऑप्शनल आहे। काही लोक नाही घालत तर तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चालेल। ठेचलेली लसूण घालायची, कढीपत्त्याची पानं आणि हे वाटण आहे जे घरचं वाटण आहे ना, याची रेसिपी मी अपलोड केली होती। तुम्ही नसेल पाहिलात तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक देते, नक्की चेक करा। कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं हे वाटण आहे, तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये। वरतून मी चमचाभर तिखट घालते। तिखट घातल्याच्या नंतर हळद घालायची, चिमूटभरच हळद घालायची आणि ना हे सगळं करत असताना ना गॅसचा फ्लेम थोडासा स्लो करायचा, नाहीतर मग सुके जे मसाले आहेत ते जळण्याची शक्यता असते। तर आता मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालते, म्हणजे मसाला जो आहे ना तो व्यवस्थित एकजीव होईल। तर एखाद मिनिटभर हा मसाला एकदम छान असा कढईमध्ये परतून घ्यायचा आणि परतून झाल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये ना भाज्या घालायच्या आहेत। तर ह्याच्यामध्ये वांगं घालायचं आहे। दोन वांगी घेतलीत मी, बारीक बारीक चिरून अशी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, म्हणजे काळसर पडत नाहीत। तर वांगी घालायची त्याच्यामध्ये आणि एक बटाटा मीडियम साईजचा, त्याची सुद्धा मी साल काढलेली नाही आहे, कारण का सालीमध्ये खूप जीवनसत्व असतात। तर तसंच ही साल न काढता बटाट्याच्या फोडी मी ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत। आता मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करते, म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे मसाल्यामध्ये मिक्स करता येईल। तर मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला अंदाज येईल की ह्याच्यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता आहे की नाही ते। तर मिक्स झाल्याच्या नंतर आहे ना मी शेंगट्याची जी बोटी आहे ती व्यवस्थित अशी धुवून घेते स्वच्छ। शेंगट्याच्या ह्या फोडी करून आणलेल्या आहेत, तर त्या फोडींमध्ये मी पाणी घातलं होतं आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची। तर ह्या फोडी लावून घेते। आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे, कारण शेंगट्याच्या बोटीला ना जेव्हा आपण वाळवतो तेव्हा खूप मीठ लावलेलं असतं, खारा मासा असतो हा। तर आता मी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे आणि वरतून अजून पाणी घालते, म्हणजे वांगी, बटाटा आणि ही मच्छी व्यवस्थित शिजली जाईल। तर आता जास्त काहीच ॲड करायचं नाही आहे, मस्त हे शिजेपर्यंत म्हणजेच उकळी येईपर्यंत 10 मिनटं लागतील आपल्याला। तर 10 ते 15 मिनटं छान उकळी काढून घ्यायची, म्हणजे आपोआप ना हे आटलं जातं। हाय फ्लेमवरतीच ना छान उकळी येऊ द्यायची, म्हणजे सगळा फ्लेवर जो आहे ना तो मस्त बॉईल होईल आणि अतिशय टेस्टी असं हे कालवण तयार होतं। तर तुम्ही पाहू शकता आता आहे ना थोडंसं पाणी आटलेलं सुद्धा आहे। तर मी पुन्हा एकदा चेक करते। तर आता बटाटा शिजला असेल तर मग हे शिजलेलं आहे असं समजू शकतो आपण। बटाटा शिजेपर्यंत हे कालवण व्यवस्थित शिजवायचं। वांग शिजायला ना फार वेळ लागत नाही, तर बटाटा शिजेपर्यंत छान उकळी काढून घ्यायची। बटाटा शिजला नसेल तर अजून थोडं पाणी ॲड करायचं, म्हणजे बटाटा शिजेल। तर बटाटा शिजून झालाय, त्याच्यानंतरच मी इथे 2-3 सालं कोकमाची ॲड केली आहे। जेव्हा पण आपण आंबट घालतो ते बटाटा शिजल्याच्या नंतरच घालायचं, नाहीतर मग बटाटा शिजायला जरा जास्त वेळ लागतो। आता कोकम घातल्याच्या नंतर आहे ना हे थोडंसं आटू द्यायचं आणि हे गॅस बंद झाल्याच्या नंतर काहीचं असं दिसतं एकदम मस्त। गॅस बंद झाल्याच्या नंतर सुद्धा थोडंसं आळलं जातं। तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।